महायुतीत 2 गटामध्ये नोंदणी करणार भाजपचा स्वतंत्र गट स्वतंत्रपणे गट नोंदणी करणारे तर शिवसेना राष्ट्रवादी एकत्र गट नोंदणी करणारे दोन्ही गटनेता निवडीनंतर बेलापुरातील कोकण भवनामध्ये हजेरी लावणार आहे। महायुतीचा बहुमताचा आकडा 121 वर उद्या सकाळी 10 वाजता भाजप शिवसेना नगरसेवकांना मुंबई महापालिकेमध्ये गटनेता निवडीसाठी एकत्र उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। तर महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। महायुती 2 गटामध्ये नोंदणी करणारे भाजपचा स्वतंत्र गट स्वतंत्रपणे गट नोंदणी करणार असून तर शिवसेना राष्ट्रवादी एकत्र गट नोंदणी करणार असल्याची माहिती मिळते आहे। दोन्ही गटनेता निवडीनंतर बेलापुरातील कोकण भवनामध्ये हजेरी लावणार। तर महायुतीचा बहुमताचा आकडा 121 वर उद्या सकाळी 10 वाजता भाजप शिवसेना नगरसेवकांना मुंबई महापालिकेमध्ये गटनेता निवडीसाठी एकत्र उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। महायुती 2 गटामध्ये नोंदणी करणार आहे। स्वप्नील जाधव आमचे प्रतिनिधी या बातमीच्या संदर्भातले अधिकचे अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवतात। स्वप्नील, शुभम, नक्कीच महायुतीचं कुठेतरी ठरलं असं म्हणायला वावगं ठरणार नाही, कारण आता महायुती 2 गटात नोंदणी करणार असल्याची माहिती समोर आली। भाजप आणि शिवसेना सुरुवातीलाच एकत्र गट नोंदणी करणार अशी माहिती होती, मात्र आता यामध्ये अपडेट समोर येते ती म्हणजे भाजप स्वतंत्र गट स्थापन करणार आहे तर शिवसेना अजितदादांची राष्ट्रवादी एकूण एक गट असे नोंदणी करण्यात येणार असल्याची माहिती आहे। तर उद्या ही नोंदणी होणार आहे। लवकरच मुंबई महानगरपालिकेच्या महापौर पदाची निवडणूक होणार आहे। यापूर्वी गट नोंदणी होणं महत्वाचं आहे। यामुळे एकूणच महापौर निवड आहे लागवर गेली, मात्र उद्या सकाळी 10 वाजता भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक हे कोकण भवन येथे जाण्यासाठी मुंबईहून निघणार आहेत। मात्र सध्याच्या अपडेटनुसार भाजप स्वतंत्र गट म्हणून नोंदणी करणार आहे तर शिवसेना अजितदादांची राष्ट्रवादी हे एकत्रित गट स्थापन करणार। त्यामुळे या एकत्रित गट स्थापनेनंतर मोठा लाभ हा दोन्ही गटाला होणार आहे। त्यामध्ये शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार गट। त्यामुळे पुढचं राजकारण आणि पुढचं गणित कसं असणार हे पाहणं महत्वाचं आहे। मात्र तुर्तास महायुतीचं ठरलं असं म्हणता येईल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।